नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाईम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. टॉक टाईममध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे वंध्यत्व निवारण आणि IVF. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आत्ता आपल्यासोबत आहेत देशातले सगळ्यात मोठी IVF चेन अर्थातच इंदिरा IVF चेनचे IVF स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रियांका सहाने, त्या स्वतः IVF स्पेशलिस्ट आहेत इंदिरा IVF नागपूर. त्याचबरोबर डॉक्टर संतोष डफाले, IVF स्पेशलिस्ट इंदिरा IVF कोल्हापूर. आणि डॉक्टर वनश्री बहाडे कारगर या स्वतःही IVF स्पेशलिस्ट आहेत भांडूप इथून. तर आपण जर का आजचा विचार केला तर एकूणच आजची आपली लाईफस्टाईल जी आहे ती धावपळीची आहे आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कपल्स जी आहेत ती आपल्या करिअरवरती फोकस देतात, त्यांना त्याच्यात पुढे जायचं असतं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी कन्सीव्ह करणं किंवा या सगळ्या गोष्टी राहून जातात आणि मग वय निघून जातं आणि मग इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वासारखी सगळ्यात मोठी समस्या आपल्यासमोर येते. आणि या अनुषंगाने आपल्याला IVFच्या मार्गदर्शनाखाली कशा प्रकारे ह्या ट्रीटमेंट घेता येऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातनं आपत्त्यप्राप्तीचा आनंद नेमका कशा प्रकारे घेता येऊ शकतो या संपूर्ण अनुषंगाने या तिन्ही डॉक्टर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्वप्रथम या तिघांचंही स्टुडिओमध्ये स्वागत करणार आहोत. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षको, तुमचा विषय लक्षात आलेला असेल, अत्यंत महत्त्वाचा विषय वंध्यत्व निवारण आणि IVF. एकूणच विषय काय आपण समजून घेऊया. आपण थेट डॉक्टरांकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात प्रथम डॉक्टर प्रियांका, मला तुमच्याकडे यायचं आहे. सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की नॅचरल प्रेग्नन्सी आणि टेस्ट ट्यूब बेबी याच्यामध्ये मग नेमका फरक काय असतो किंवा मग नेमकं कुठल्या कपल्स किंवा कुठल्या जोडप्यांना IVF करता जाण्याची गरज असते? नॅचरल प्रेग्नन्सी किंवा IVFमध्ये हा अंतर काय आहे हे आपण तेव्हा समजू शकू जेव्हा आपल्याला नॅचरल प्रेग्नन्सी कशी राहते याच्याबद्दल थोडी माहिती असेल. तर थोडं आपण समजून घेऊ. आपल्या मस्तिष्कमध्ये एक ग्रंथी असते, ग्रंथीमधनं हॉर्मोन निघतो. हॉर्मोनमुळे अंडाशयातली किंवा स्त्रीबीज ग्रंथीमधली स्त्रीबीज मोठी होतात. स्त्रीबीज मोठी झाली, योग्य साईजची झाली की ती फुटतात. त्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. ओव्ह्युलेशन झालं की हे स्त्रीबीज ही ट्यूब पकडून घेते आणि त्या ट्यूबमध्ये येऊन हे थांबतं. यावेळेस जर संबंध ठेवले तर वीर्य पडतं आणि वीर्यातले गतिशील शुक्राणू जाऊन या स्त्रीबीजाला या ट्यूबमध्ये जाऊन फलित करतात. आता या ट्यूबमध्ये झालेलं फलित भ्रूण हे गर्भाशयाच्या आतमधल्या पोकळीत 4-5 दिवसात येतं आणि गर्भाशयाच्या परतीला चिटकतं. ही नॉर्मल फिजिओलॉजी ऑफ प्रेग्नन्सी आहे. जर तर नॉर्मल प्रेग्नन्सी राहायची आहे तर ती अशी राहते. पण बऱ्याच काही कारणांमुळे अशी नॉर्मल प्रेग्नन्सी राहू शकत नाही आणि कपल्सला वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी फेस करावं लागतं. बरं, याचे सोशल स्टिग्माज पण भरपूर असतात, कारण आपल्याकडे बाळ झालं नाही याचा स्टिग्मा भरपूर असतो. तर अशा वेळेस IVF जी पद्धत आहे ही आपल्यासाठी एक बून समजावी किंवा एक मिरॅकल समजला गेलेला आहे. कारण 1978 सुरू झालेलं हे IVF आता आपल्याला खूपच सेफ पद्धतीने आपल्याला प्रेग्नन्सी देऊ शकतं. तर जी काही प्रक्रिया तुमची फॅलोपियन ट्यूबमध्ये होते आहे, म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणू शुक्रजंतू मिळून जे गर्भ बनत आहे ट्यूबमध्ये, हीच प्रक्रिया आपण बाहेर करतो किंवा टेस्ट ट्यूबमध्ये करतो आणि म्हणून याला टेस्ट ट्यूब बेबी असं नाव ठेवलेलं आहे. IVF त्या कपल्समध्ये करायला पाहिजे ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज कमी होऊ लागली आहेत है ना, किंवा ओव्हेरियन रिझर्व कमी व्हायला लागलेला आहे. ओव्हेरियन रिझर्व म्हणजे अंडाशयातली अंडी किंवा स्त्रीबीजातली स्त्रीबीज हे आपण आपल्या आईच्या गर्भात असतो तेव्हाच डिसाईड होऊन जातं की आपलं स्त्रीबीज या जन्मात किती राहणार आहे. AMH आपण असं म्हणू शकतो. AMH हा एक हॉर्मोन आहे जो आपण माहवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी बघतो. तर हा AMH ज्यांच्यामध्ये कमी होतो किंवा अँट्रल फॉलिकल काउंट जे आपण सोनोग्राफीद्वारा बघतो हे ज्यांच्यामध्ये कमी व्हायला लागतात, म्हणजे ओव्हेरियन रिझर्व कमी व्हायला लागतात, त्या सगळ्या स्त्रियांनी IVFद्वारा प्रेग्नन्सी लवकरात लवकर ठेवायला पाहिजे. तर प्रेक्षको, तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण वंध्यत्व निवारण आणि IVF या संपूर्ण विषयावरती चर्चा करतोय. आपल्याला एक्सपर्ट डॉक्टर्स मार्गदर्शनही करतात. त्यामुळे या संपूर्ण विषयासंदर्भात तुमच्याही काही शंका असतील, तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावरती फोन करू शकता आणि डॉक्टरांना ताबडतोब तुमचे प्रश्न विचारू शकता. डॉक्टर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन इथे करतील. तर विषयाकडे पुन्हा जाताना डॉक्टर, आम्हाला लास्ट एपिसोडमध्ये डॉक्टर अमोल यांनी सांगितलं होतं की एकूणच IVFचा जी कॉस्ट फॅक्टर आहे त्याच्यावरती जास्त विचार करायची गरज नाही, कारण कॉस्ट कमी खर्चिक आहे आणि कमी खर्चामध्ये सुद्धा या सगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल होऊ शकतात. हे जे निसतनाथ जोडपी आहेत त्यांना आपत्त्यप्राप्तीचा आनंद नक्की मिळू शकतो. परंतु त्या अनुषंगाने डॉक्टर संतोष, मला तुम्हाला विचारायचं आहे की मग सक्सेस रेटचा जेव्हा विषय येतो तेव्हा लोकांच्या मनात तीच एक शंका असते की सक्सेस रेट मिळत नाही आणि मग कॉस्ट कुठेतरी वाढते. तर एकूणच IVFच्या सक्सेस रेट विषयी नेमकं तुम्ही काय सांगाल? तर हा एक गैरसमज आहे. जगातली सर्वात पहिली जी टेस्ट ट्यूब बेबी आहे तिचा जन्म 1978 साली झाला होता. त्यानंतर 1990 साली टेस्ट ट्यूब बेबी ह्या उपचार पद्धतीचे सक्सेस रेट 15 ते 20% पर्यंत होते. त्यानंतर टेस्ट ट्यूब बेबी या उपचार पद्धतीमध्ये बऱ्याच नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा शोध झालेला आहे, जसे की ब्लास्टोसिस्ट कल्चर. आता हे काय असते, तर जेव्हा आपण IVFमध्ये इंजेक्शन देऊन जेव्हा स्त्रियांचे अंडे बाहेर घेतो, आपण समजत की हे आपल्याजवळ एक 10 अंडे आहेत,
तर ह्या 10 अंड्यांचे 10 शुक्रांसोबत आपण त्यांचे मिलन करतो. तर पहिल्या दिवशी आपल्याकडे 10 गर्भ असतात, तिसऱ्या दिवशी 6 ते 7 गर्भ असतात, 5व्या दिवशी फक्त 1 ते 2 गर्भ असतात. तर या गर्भांना ब्लास्टोसिस्ट आपण म्हणतो. त्यानंतरची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे लेझर ॲसिस्टेड हॅचिंग. तर गर्भाला त्याच्या आवरणाच्या बाहेर येण्याकरता लेझर या किरणाद्वारे मदत करणे आणि हा गर्भ घेऊन गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडणे. तर याच्यामुळे गर्भाशयाच्या आवरणाला चिकटण्याकरता मदत होऊन जात असते. त्यानंतरची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे क्लोज वर्किंग चेंबर. तर नॉर्मली गर्भ हा गर्भनलिकेमध्ये तयार होत असतो. तर जसे गर्भनलिकेमध्ये वातावरण असते तसे वातावरण आपण ह्या क्लोज वर्किंग चेंबरमध्ये करत असतो, जेणेकरून गर्भांना वाटत नाही आपण कुठे बाहेर वाढतो आणि जे पण गर्भ तयार होतात ते उत्कृष्ट दर्जाचे गर्भ तयार होण्याकरता मदत होऊन जात असते. तर या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे तसेच गर्भ वाढवण्याकरता आपण जे वापरण्यात येणारे सध्याचे मीडिया आणि इन्क्युबेटर्स याच्यामध्ये झालेल्या अत्याधुनिक सुविधा आणि याच्यामध्ये झालेले बदल आणि सध्याचे IVF स्पेशालिस्ट आणि एमरोलॉजिस्ट म्हणजेच गर्भांचे डॉक्टर यांच्या स्किलमध्ये झालेल्या सुधारणा ह्या सर्व गोष्टींच्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी ह्या उपचार पद्धतीचे सक्सेस रेट सध्या 70% पर्यंत पोहोचलेले आहेत. तर आपण सक्सेस रेट विषयी समजून घेतलं आहे आणि जसं डॉक्टर म्हणाले तसं की सक्सेस रेट हा प्रत्येक पेशंटवरती सुद्धा अवलंबून असतो आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्या सेंटरमध्ये कधी करता IVF या सगळ्या गोष्टींवरती सक्सेस रेट अवलंबून असतो. परंतु आजची जर का टेक्निक बघितली तर आपल्याला IVFचा सक्सेस रेट खूप चांगल्या प्रमाणात दिसतोय, हे तथ्य आहे. आपण पुढे जाऊया. आपल्यासोबत डॉक्टर वनश्री सुद्धा आहे. डॉक्टर वनश्री, मला तुम्हाला विचारायचं आहे की आज अनेक कपल्स किंवा अनेक जोडपी असे आहेत की ज्यांचे रिपोर्ट्स आहेत ते सगळे नॉर्मल आहेत, पण तरीसुद्धा कुठेतरी प्रॉब्लेम्स दिसतात आणि मग नॅचरल कन्सीव्ह करता येत नाही. मग त्यांना सक्सेस मिळावा, त्यांना अपत्यप्राप्ती व्हावी, या दृष्टिकोनातून नेमकं काय करता येऊ शकतं, याविषयी काय सांगाल? कुठल्याही कपल्सचे जेव्हा आपण वंध्यत्वासाठी तपास करतो तेव्हा स्त्री व पुरुषांचे ब्लड टेस्ट करतो. पुरुषाचं प्रामुख्याने आपण सिमेन ॲनालिसिस करतो, म्हणजे वीर्याचा तपास करतो, आणि स्त्रीचा आपण ओव्युलेशन स्टडीज बघतो. ट्यूब ओपन आहे की नाही ते HSGद्वारे कन्फर्म करतो आणि ट्रान्सवचॅनल अल्ट्रासाऊंड थ्रू आपण गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूब व्यवस्थित आहे की नाही ते बघतो. बरेच कपल असे आढळतात ज्यांच्यात स्त्री व पुरुषांचे दोघांचे सगळेच रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण तरीही त्यांना गर्भधारणा होत नाही. अशा कपल्सला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे असे म्हणतो. तसेच काही कपलमध्ये स्त्रीचं जे स्त्रीबीज असतं त्याचं आउटर कवरिंग, ज्याला आपण शेल म्हणतो, ते काही कारणांनी टफ असतं. त्यामुळे शुक्राणूला म्हणजे स्पर्मला ते भेदून फर्टिलायझेशन करणे डिफिकल्ट जाऊ शकतं. या कंडिशनला आपण मेडिकल टर्म्समध्ये फर्टिलायझेशन फेलियर म्हणतो. यामुळे सुद्धा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी होऊ शकते. काही कपल्समध्ये स्त्रीचं जे योनिमार्ग असतो तिथे स्पर्म अँटीबॉडीज आढळून येतात. त्याच्यामुळे स्पर्मला डॅमेज होऊ शकतो आणि अशा कपल्समध्ये सुद्धा स्त्री व पुरुषांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. तर ह्या मेन कारणांमुळेही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी होऊ शकते. आता याच्या ट्रीटमेंटविषयी जर आपल्याला डिस्कस करायचं झालं तर ट्रीटमेंट ऑप्शन्सचं आपण 2 गटात विभाजणी करू शकतो. फर्स्ट ज्याला आपण रुटीन स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणतो, याच्यामध्ये प्रामुख्याने लाईफस्टाईल चेंजेस, फॉलिक्युलर स्टडीज विथ प्लान रिलेशन, ओव्युलेशन इंडक्शन आणि IUI या ट्रीटमेंट ऑप्शनचा समावेश आहे. सेकंड भाग ज्याच्या ट्रीटमेंटमध्ये ART म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी याचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने IVF आणि ICSIचा समावेश होतो. तर एकूणच आपण IVF या टेक्निकबद्दल समजून घेतोय आणि एकूण कशा प्रकारे ट्रीटमेंट असेल या अनुषंगाने आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन यापुढे करणार आहेत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाईम. तर डॉक्टर, एकूणच आपण स्त्रियांचा विचार केला तर त्यांना दर महिन्याला येणारी मासिक पाळी, त्याच्यामध्ये येणारा थकवा असेल किंवा खूप अनावश्यक ब्लिडिंग असेल किंवा पेन असतं, कधी कधी सूज असते आलेली, तर अशा अनेक समस्यांना त्यांना दर महिन्याला सामोरं जावं लागतं. आणि अशा अनेक महिलासुद्धा असतात त्यांना या सगळ्या कारणांमुळे कुठेतरी प्रेग्नन्सीसुद्धा राहत नाही. तर अशा वेळेला अशा महिलांना आई बनताना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा त्यांना जर का प्रेग्नंट व्हायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून त्यांना काय करता येऊ शकतं, त्यांच्याकरता काय सल्ला तुम्ही द्याल? मासिक पाळी बऱ्याच लोकांमध्ये वेदनशील असते किंवा वेदना होतात. मासिक पाळीमध्ये बऱ्याच लोकांना, बऱ्याच स्त्रियांना फार वेदना होतात, ज्याला आपण डिस्मेनोरिया असं म्हणतो. याचे भरपूर काही कारणे असतात. यातले काही कारणं म्हणजे फायब्रॉइड किंवा गर्भाशयातली गाठ आणि अडिनोमायोसिस ही म्हणजे काही कारणं आहेत ज्याच्यामुळे वेदना फार होऊ शकते. अशा कंडिशन्समध्ये फायब्रॉइड्स जर असतील तर आपण बघतो सहसा की सोनोग्राफीद्वारे बघतो की फायब्रॉइड आहे कुठे, गर्भाशयाच्या पोकळीच्या आतमध्ये येणार आहे, गर्भाशयाच्या वॉलमध्ये आहे की वरच्या भागाला आहे. जर हे फायब्रॉइड वरच्या भागाला असेल आहे तर ह्यानी प्रेग्नन्सीवर फार काही इफेक्ट होत नाही.
पण जर हे गर्भाशयाच्या पोकळीत येणारे फायब्रॉइड्स असतील तर काही प्रक्रिया असतात त्या करून आपल्याला सक्सेस मिळतो की आपण प्रेग्नन्सी लावू शकतो. ह्या सगळ्या स्त्रियांना ज्यांना अडिनोमायोसिस आहे किंवा फायब्रॉइड्स आहे, प्रेग्नन्सी हमखास राहू शकते, पण त्याची ट्रीटमेंट करणं फार गरजेचं असते. तर डॉक्टर, आपण ह्या संपूर्ण विषयावरती बोलतोय. आपण वंध्यत्व निवारण आणि IVF हे टेक्निक कशा प्रकारे उपयोगी ठरते या संपूर्ण अनुषंगाने चर्चा करतो. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. डॉक्टर संतोष आपल्यासोबत पुढचे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. त्यांचा प्रश्न काय आहे तो आपण समजून घेऊया. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो डॉक्टर, आवाज येतोय? नमस्कार. 1 वर्षापूर्वी माझ्या चेहऱ्यावर केस आले आहेत, तर ते मी डॉक्टरांना दाखवलं, तर ते म्हणाले की मला PCODचा त्रास आहे. तर अशा वेळी आपल्याकडे काही उपचार आहेत का याच्यावर? तर PCOS या आजारामध्ये स्त्रियांच्या मध्ये FSH आणि LH नावाचे हार्मोन्स असतात, याच्यामध्ये इम्बॅलन्स झालेला असतो. तसेच वजन वाढणे, पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर आणि शरीरावर केस वाढणे असे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये असतात. तर PCOS असणाऱ्या कपल्सनी जर 2 ते 3 वर्ष जर नॉर्मल प्रयत्न केले असतील आणि जर का त्यांना सक्सेस आले नसतील तर अशा कपल्सने IUIचे प्रयत्न करणं गरजेचे असते. तर IUI म्हणजे काय? जेव्हा अंडी जेव्हा फुटत असतात त्यावेळेस पतीचे शुक्राणू घेऊन ते वॉश करून ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडले जात असतात. तर असे पण करून 2 ते 3 अटेम्प्ट जर झाले असतील आणि जर का सक्सेस आला नसेल तर अशा केसेस करता टेस्ट ट्यूब बेबी ह्या उपचार पद्धतीचा शोध झालेला आहे. तर नक्कीच आपण जसं डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे PCOD किंवा PCOS जरी असेल, यासारख्या समस्या जरी महिलांना असतील तरी सुद्धा IVF ही टेक्निक जी आहे त्याच्यामध्ये लाभदायक आहे, ती नक्कीच ठरू शकते. डॉक्टर वनश्री, मला तुमच्याकडे यायचं आहे. तुम्हाला पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की बऱ्याच वेळा डॉक्टरच असं म्हणतात की एकूणच जर का IVFचा सक्सेस रेट बघितला तर एम्ब्रॉयची क्वालिटी नेमकी काय आहे किंवा भ्रूण त्याची क्वालिटी नेमकी काय आहे त्याच्यावरती त्याचा सक्सेस रेट हा कुठेतरी अवलंबून असतो. तर मग अशा वेळेला आज मॉडर्न सायन्स एवढं प्रगत झालेलं आहे, टेक्नॉलॉजीची त्याला एवढी छान जोड मिळते, तर मग असं काही टेक्निक आत्ता सध्या अवेलेबल आहे का की हे भ्रूण किंवा हे एम्ब्रॉय आधीच आपण टेस्ट करू शकतो आणि मग आपण महिलेच्या गर्भाशयामध्ये सोडू शकतो, जेणेकरून सक्सेस रेट जो आहे तो आपल्याला जास्त मिळू शकेल? अशी टेक्निक काही आहे? लॅबमध्ये IVFमध्ये तयार होणाऱ्या भ्रूणची क्वालिटी ही टोटली स्त्रीबीज आणि पुरुषबीजाच्या क्वालिटीवर डिपेंड असते. लॅबमध्ये तयार होणारा भ्रूण हा 2 प्रकारचा असतो. फर्स्ट, युप्लॉइड एम्ब्रिओ, म्हणजे ज्याच्यात कुठलेही अनुवांशिक आजार किंवा जेनेटिक डिफेक्ट्स आढळलेले नाही आहे, त्याला आपण हेल्दी एम्ब्रिओ असे म्हणतो. सेकंड, ॲन्युप्लॉइड एम्ब्रिओ, म्हणजे ज्याच्यामध्ये अनुवांशिक आजार किंवा जेनेटिक डिफेक्ट्स आलेले आहेत, याला आपण जेनेटिकली अनहेल्दी एम्ब्रिओ असे म्हणतो. बरेचदा नॉर्मल दिसणारा एम्ब्रिओ हा सुद्धा ॲन्युप्लॉइड असू शकतो आणि असा एम्ब्रिओ जर आपण स्त्रीच्या गर्भाशयात जर प्रत्यारोपित करतो तर त्याच्यात इम्प्लांट होण्याचे पोटेन्शियल म्हणजे प्रेग्नेन्सी देण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. IVF टेक्नॉलॉजीमध्ये बरेच ॲडव्हान्सेस आले आहे. त्याच्यामध्ये आता PGT नावाची एक रिसेंट न्यू टेस्ट आलेली आहे, ज्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्ट असे म्हणतो. याच्यामध्ये आपण लॅबमध्ये तयार झालेल्या ब्लास्टोसिस्टवरती एम्ब्रिओ बायोप्सी करतो. त्याच्यामधून आपण 6 ते 8 सेल्स तपासायला जेनेटिक लॅबमध्ये स्क्रीनिंगला पाठवतो. मग जेनेटिसिस्ट त्या सेल्सचं जेनेटिक स्क्रीनिंग करून आपल्याला सांगतात की हा एम्ब्रिओ युप्लॉइड आहे की अनयुप्लॉइड आहे. तर जसं डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण भ्रूण स्वस्थ आहे की नाही, म्हणजे सुदृढ आहे की नाही, त्याचं स्क्रीनिंगसुद्धा आता नव्या टेक्नॉलॉजी दृष्टिकोनातून करू शकतो आणि त्यामुळे येणारं अपत्यसुद्धा चांगलं असतं आणि सक्सेस रेट जो आहे तो सुद्धा नक्कीच वाढतो. तर डॉक्टर प्रियांका, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज जर का आपण पाहिलं तर अनेक महिलांना TB सारख्या समस्यांनी ग्रासलेलं असतं आणि मग TB झालेल्या महिलांना जर त्या बऱ्याही झाल्यात आणि त्याच्यानंतर जर का त्यांना गर्भधारणा करायची असेल तर अशा वेळेला कुठेतरी नॅचरल कन्सीव्ह करताना प्रॉब्लेम्स येतात, समस्या येतात. तर मग अशा महिलांकरता IVFची टेक्निक जी आहे ती कुठेतरी लाभदायक ठरू शकते का? त्याचे रिझल्ट्स नेमके काय दिसून येतात? TBला असं घाबरण्यासारखं असं खूप काही नाही आहे. आजकाल गव्हर्नमेंटद्वारा खूप साऱ्या स्कीम्समध्ये आपल्याला TBची मोफत ट्रीटमेंट होते. तर ही ट्रीटमेंट केल्यानंतर 6 महिने आपण नॅचरल प्रेग्नन्सीसाठी पण ट्राय करू शकतो. ही एकदा आपण ट्राय केली आणि तरी प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर आपण एकदा ट्यूबल पेटन्सी टेस्ट म्हणजे ट्यूबची टेस्ट म्हणजे HSG ही आपण करून बघू शकतो की आपली ट्यूब मोकळी आहे की नाही आहे. जर ही ट्यूब मोकळी असेल तर फारच छान, नाहीतर आपण डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी नावाची एक टेस्ट असते ज्याला आपण म्हणतो दुर्बीण जांच है ना, त्याच्यामध्ये पण आपण ट्यूबची पेटन्सी बघू शकतो आणि त्याच्याशिवाय आतमध्ये चिपकलेल्या परती काही आहेत का हे पण बघू शकतो. हे बघितल्यानंतर त्याच्यानंतर आपण प्रेग्नन्सी ठेवायचा प्रयत्न करू शकतो. जर या सगळ्या केसेसमध्ये ही प्रेग्नन्सी राहिली नाही तर IVF इज द बेस्ट ऑप्शन, जिथे आपण TBच्या ट्रीटमेंटनंतर प्रेग्नन्सी हमखास लावू शकतो, कारण IVFमध्ये ट्यूबची गरज पडणार नाही.
तर डॉक्टर प्रियांकाने सांगितल्याप्रमाणे TB सारख्या समस्या जर का असतील तर कुठेतरी थोडेसे प्रॉब्लेम नक्की असतात, परंतु आज मॉडर्न सायन्सच्या मदतीनं आपण IVFचा आधार घेतला तर या महिलांना सुद्धा कुठेतरी अपत्यप्राप्तीचा आनंद आपल्याला नक्कीच देता येऊ शकतो. डॉक्टर वनश्री, आपल्याला पुढचा फोन आलाय, आपण फोन घेऊया. त्यांचा प्रश्न नेमका काय आहे तो समजून घेऊया. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, हॅलो डॉक्टर. माझ्या बायकोची नसबंदी 2 वर्षापूर्वी केली होती, पण आता आम्हाला मूल हवंय. तर काय करू शकतो आम्ही त्यासाठी? काय सांगाल डॉक्टर वनश्री, यांच्या प्रश्नावरती आपण काय सांगू शकतो? अशा कपल्सला कुठलाही स्वतःचा टाईम आणि पैसा वेस्ट न करता आपण IVF आणि ICSI सारख्या मॉडर्न टेक्नॉलॉजीविषयी विचार करून त्यांनी ट्रीटमेंट करून एक गर्भधारणा करावी असं आपण सजेस्ट करू शकतो. का? कारण की IVF ICSIमध्ये आपण ट्यूब आणि सिलियाचे फंक्शन टोटली बायपास करतो. आपण स्त्रीबीज हे शरीरातच इंजेक्शनच्या साहाय्याने वाढवून त्याला बाहेर काढतो. स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा मिलाप आपण बाहेर लॅबमध्ये घडवूनच एक भ्रूण बनवतो. तर वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय आहे ते आपण समजून घेतलेलं आहे, पण त्या अनुषंगाने आपण ट्रीटमेंट काय घेऊ शकतो आणि कशा प्रकारे आपण योग्य प्रकारे पुढे गेल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, या संपूर्ण विषयावर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. तर डॉक्टर्स, आपण पाहतोय की एकूणच इन्फर्टिलिटीमध्ये जर का आपण प्रमाण पाहिलं तर आजही कुठेतरी एक दुर्दैवी सत्य हे आहे की महिलांनाच कुठेतरी वंध्यत्वाचं कारणीभूत समजलं जातं. पण खरे आकडे जर का बघितले आपण तर 40% पुरुषांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स असतात आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी वंध्यत्व असतं, ही फॅक्ट आहे. मग असं असताना मेल इन्फर्टिलिटी किंवा पुरुष वंध्यत्व त्याच्यावरती सुद्धा IVF टेक्निक काम करू शकते का? म्हणजे IVF जर का तिथे वापरलं तर त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला चांगला सक्सेस मिळू शकतो का? डॉक्टर संतोष, तुम्ही याविषयी काय सांगाल? जेव्हा शुक्राणूचा काउंट हा 10 मिलियन ते 15 मिलियन पर्यंत असतो तेव्हा अशा कपल्स करता IUI ह्या उपचार पद्धतीचा शोध झालेला आहे. तर IUI मध्ये आपण काय करतो, जेव्हा 14व्या दिवशी स्त्रीबीज तयार होत असतात, फुटत असतात, त्यावेळेस पतीचे शुक्राणू घ्यायचे, ते वॉश करायचे, ते कॅथेटरमध्ये लोड करून ते गर्भाशय पिशवीमध्ये सोडायचे असतात. जेव्हा पुरुषांच्या शुक्राणूचा काउंट हा 5 ते 10 मिलियन असतो, अशा केसेस करता टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF अशा उपचार पद्धतीचा शोध झालेला आहे. तर IVF म्हणजे काय, हा गर्भ आपण बाहेर तयार करत असतो आणि पिशवीमध्ये सोडत असतो. त्यानंतरची जी केस आहे, जेव्हा पुरुषांचा शुक्राणूंचा जो काउंट 1 ते 5 मिलियन असतो तेव्हा ह्या केसेस करता ICSI ह्या उपचार पद्धतीचा शोध झालेला आहे. तर ICSI म्हणजे काय, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता दुसरी जी केस आहे याच्यामध्ये जेव्हा शुक्राणूंचा काउंट 0 असतो, त्याला आपण ॲझोस्पर्मिया म्हणतो, अशा केसेस करता टेसा आणि ICSI ह्या उपचार पद्धतीचा शोध झालेला आहे. तर आपण बघितलं की मेल इन्फर्टिलिटी किंवा पुरुष वंध्यत्वामध्ये सुद्धा आपल्याला सक्सेस मिळू शकतो. फक्त योग्य वेळेला योग्य डॉक्टरांकडे जाऊन चाचण्या आणि ट्रीटमेंट घेणं याची गरज असते. आपण पुढे जाणार आहोत. डॉक्टर प्रियांका आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रियांका, मला तुम्हाला विचारायचं आहे की आज IVF संदर्भात आणि एकूणच इन्फर्टिलिटीबद्दल जागरूकता त्या मनाने बऱ्यापैकी झालेली आहे आणि त्यामुळे बरेचसे कपल आहेत जे पुढे येऊन आज त्यांना IVF करायचं असतं, परंतु आज जागोजागी IVFची सेंटर्स ओपन झालेली आहेत. त्यामुळे मग नेमके ते कपल्स आहेत ते कुठेतरी कन्फ्यूज होतात की आपण नेमकं जायचं कोणाकडे. तर त्या अनुषंगाने या कपल्सनी IVF सेंटर नेमकं जे आहे योग्य ते एक साधारण कशा प्रकारे निवडावं, त्याकरता कुठले क्रायटेरिया एक तर असू शकतात जेणेकरून त्यांना सक्सेस रेट आहे तो चांगला मिळू शकेल? आम्ही असं म्हणतो की IVF मध्ये सक्सेस खूप महत्त्वाचा असतो, कारण इतकी लांब प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेद्वारा लागणारा पैसा पण चांगलाच असतो. तर त्याच्यामुळे लो कॉस्टमध्ये तुम्हाला एक चांगली IVF ट्रीटमेंट जर हवी असेल तर यू कॅन विजिट द बेस्ट सेंटर्स विच आर हॅव्हिंग द बेस्ट टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी चांगली असेल, एम्ब्रिओलॉजी लॅब चांगली असेल, तुमचं एम्ब्रिओ म्हणजे चांगलं बनलं असेल, तुमचे डॉक्टर्स एक्सपर्टाइज्ड असतील तर तुम्हाला IVFमध्ये सक्सेस चांगला मिळू शकतो. ह्या कंडिशनमध्ये मी तर तुम्हाला हेच म्हणेल आहे की एक उत्तम एम्ब्रिओलॉजी लॅब ही 50% गॅरंटी करते की तुमची IVFची सक्सेस कशी राहील. तर मी नक्कीच म्हणू शकते की इंदिरा IVF इज वन ऑफ द बेस्ट IVF सेंटर्स अँड यू कॅन गो फॉर इट. नक्कीच. तर डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे योग्य सेंटर जिथे सगळ्या फॅसिलिटीज नवीन अवेलेबल आहेत अशा प्रकारचं सेंटर जर तुम्ही निवडलं तर तुम्हाला IVFच्या द्वारे एक चांगला सक्सेस रेट डेफिनेटली मिळू शकतो. तर डॉक्टर वनश्री, पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की आज जर का बघितलं तर महिला आणि पुरुष त्यांच्या करिअरमध्ये कुठेतरी अडकलेले असतात आणि मग त्यांचं वय जे आहे ते वाढतं. तर मग अशा वाढत्या वयामध्ये कुठेतरी प्रेग्नन्सीचे चान्सेस आहेत ते कमी होऊन जातात. त्याच्यामध्ये कितपत तथ्यता आहे, काय सांगाल त्याविषयी? कुठलीही स्त्री जर वयाच्या 30व्या वर्षाच्या आधी प्रेग्नन्सीचा प्रयत्न करत असेल तर त्या स्त्रीचे प्रेग्नेंट होण्याचे चान्सेस हे थोडे जास्त आढळून येतात.
वाढत्या वयोमानाप्रमाणे एग्सच्या क्वालिटीसोबतच एग्समध्ये भरपूर जेनेटिक डिफेक्ट्सही येऊ शकतात. त्यामुळे अशा स्त्रीला नॅचरली गर्भधारणा करण्याला भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि जरी गर्भधारणा झालीच तर मिसकॅरेज होण्याचे चान्सेसही जास्त असतात किंवा जन्माला आलेल्या बाळाला मतिमंदता जसं डाऊन सिंड्रोम होण्याचेही चान्सेस असतात. त्यामुळे अशा स्त्रियांना ज्यांनी 2 ते 3 वर्ष रुटीन स्टँडर्ड ट्रीटमेंट करूनही त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे किंवा IUIचे 3 ते 4 अटेम्प्ट्स होऊनसुद्धा जर त्यांना प्रेग्नन्सी राहिली नसेल तर त्यांना IVF ICSI सारख्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा अवलंब करून स्वतःच्या लिमिटेड ओव्हेरियन रिझर्व्समधूनसुद्धा आपण एक चांगली गर्भधारणा देऊ शकतो. तर प्रेक्षक आपल्या लक्षात आलं असेल डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर वय वाढत असेल तर आपली अंडी जी आहेत किंवा आपले शुक्राणू ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळेला जर आपण योग्य ठिकाणी गेलो किंवा हे जे आपले सगळे फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत त्यांना जर का ह्या गोष्टी दाखवल्या तर आपण IVF किंवा नवीन सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपत्तीप्राप्तीचा आनंद हा नक्कीच घेऊ शकतो. प्रेक्षक हा विषय खूप मोठा आहे परंतु जसं आपण म्हटलं तसं की एकूणच IVF ही टेक्निक फायदेशीर आहे हे या सगळ्या आज डिस्कशनमधून आपल्याला समोर आलेलंच आहे. परंतु अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला डॉक्टरशी चर्चा करायची असेल तर हा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा आपल्या स्क्रीनवरती जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता आणि डॉक्टरांशी कन्सल्ट करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते तुम्हाला तिथे देऊ शकतील. परंतु आज हा विषय तुम्ही डॉक्टर इथे घेऊन आलात, मांडलात, इतक्या छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना या सगळ्या विषयावरती मार्गदर्शन केलं तर तुमचं तिघांचंही मनपूर्वक आभार. धन्यवाद.